कला दर्पण न्यूज. बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणं ही काळाची गरज आहे. पारंपरिक शेतीसोबत आधुनिक शेती पद्धतींना प्राधान्य देऊन योग्य वेळी योग्य काम केल्यास शेतकऱ्यांना उत्पादन निश्चितच वाढ करता येईल. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादन खर्च कमी करण्यासोबतच उत्पन्न वाढविण्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री सुरेश माने पाटील यांनी केलं. उपरी येथील श्री कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने आयोजित ऊस विकास योजनेअंतर्गत एकरी 30 टनांपर्यंत उत्पादन असणाऱ्या शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन वाढ या विषयावरील ऊस पीक परिसंवाद कार्यशाळेत ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष कल्लापन्ना आवाडे होते. यावेळी माजी व ज्येष्ठ संचालक तथा आमदार प्रकाशराव आवाडे, जिल्हा परिषद सदस्य सानिका आवाडे यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. हवामान बदलाचा शेतीवर परिणाम यावेळी मार्गदर्शन करताना सुरेश माने पाटील यांनी बदलत्या हवामान परिस्थितीमुळे शेतीसमोर निर्माण होणाऱ्या आव्हानांचा उल्लेख केला. पाऊस, तापमान, आर्द्रता तसेच विविध नैसर्गिक घटकांचा पिकांच्या वाढीवर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन शेतीचं नियोजन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, जमिनीची योग्य मशागत, पाण्याचं नियोजन, खतांचा संतुलित वापर, कीड व रोगांचं वेळीचं व्यवस्थापन तसेच पिकाच्या वाढीच्या टप्प्यांनुसार आवश्यक उपाययोजना केल्यास उत्पादनामध्ये मोठी वाढ होऊ शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ऊस उत्पादन वाढीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज. जवाहर साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने विविध योजना राबवत आहे. कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन, तांत्रिक माहिती आणि आवश्यक सहकार्य देण्यात येत असल्याचं मान्यवरांनी सांगितलं. प्रकाशराव आवाडे यांनी जवाहर साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच कार्यरत असल्याचं सांगितलं. कारखान्याच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन त्यांनी केलं. शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग परिसंवाद कार्यशाळेला ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर ऊस उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित लागवड पद्धती, उत्पादन वाढीचं तंत्र, हवामानानुसार पीक व्यवस्थापन आदी विषयांवर यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. कार्यक्रमात जवाहर साखर कारखान्याचे क्लास चेअरमन बाबासाहेब चौगुले, केन कमिटीचे चेअरमन दादासाहेब सांगावे, संचालक सूरज बेडेकर यांच्यासह कारखाना क्षेत्रातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं स्वागत कार्यकारी शेती अधिकारी किरण कांबळे यांनी केलं. सूत्रसंचालन सुभाष गोटखिंडे यांनी केलं, तर व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांनी आभार मानले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.